नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी दीपक कचवे, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. मित्रहो, आज आपण सोयाबीन या पिकाची माहिती घेऊयात आणि आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉक्टर RS झाडोदे सर. तर यवतमाळ जिल्ह्याचा विचार केल्यास एकूण 9 लाख हेक्टर क्षेत्रापैकी साधारणतः 2.25 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन या पिकाची लागवड होती आणि सोयाबीन हे पीक साधारणतः 100 दिवसामध्ये तयार होते आणि त्यानंतर शेतकरी बंधूंना रब्बीमध्ये हरभरा किंवा गहू दुसरं पीक घेण्यासाठी जमीन मोकळी होती. त्यामुळे हे दुबार 2 पीक घेण्याच्या दृष्टीनं एकंदरीत अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. तर आपण सोयाबीन पीक म्हटलं की आपल्याला सगळ्या शेतकरी बंधूंना एक समस्या दिसून येते की उगवणीची. तर सर, सोयाबीन पीक लागवड करताना उगवणीच्या बाबतीत शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? नमस्कार. सर्वप्रथम शेतकऱ्यांनी उगवण क्षमता चाचणी म्हणजे शेतकऱ्यांनी कुठून का बियाणं घेईना, एकतर तुम्ही प्रगतीशील शेतकऱ्यांकडून विकत घ्या, कोणत्या प्रायव्हेट कंपन्याकडून विकत घ्या किंवा कृषी केंद्रातून का बियाणं आण, परंतु उगवण क्षमता चाचणी करणे हे गरजेचे आहे. आता उगवण क्षमता चाचणी कशी करायची? तर उगवण क्षमता चाचणी आपल्याला करायची असेल तर जवळपास आपल्या शेतामध्येच करायला पाहिजे, ते जिथे आपण सोयाबीन पेरणार आहोत. तर अशा वेळेस काय घ्यायचे आहेत, आपल्याला 100-100-100चे सोयाबीनचे असे 300 दाणे घ्यायचे आहेत. 100-100च्या सेटमध्ये असे 3 सेट आपल्याला लावायचे आहेत. त्यापैकी 100-100च्या सेटपैकी किती दाणे उगवले यावरून आपल्याला टक्केवारी काढायची आहे. जर ती टक्केवारी 70%च्या वर येईल तर आपल्याला ते बियाणे पेरणीस वापरायचे आहे. परंतु टक्केवारी जर 70%च्या खाली जर येत असेल तर प्रत्येक 1% घसरण होत असताना आपल्याला बियाण्यांमध्ये जवळपास अर्धा किलोने त्या बियाण्यांमध्ये वाढ करायची आहे. पण हे वाढ कुठपर्यंत करायची आहे तर 60%पर्यंत उगवण क्षमता जर आली आपल्याला तर तिथे आपण 5 किलोपर्यंत आपण बियाण्यात त्यामध्ये वाढ करू शकतो. परंतु उगवण क्षमता चाचणीमध्ये जर आपल्याला उगवण क्षमता फक्त 60%च्या जर खाली जर दिसून येत असली तर आपल्याला ते बियाणे पेरणीसाठी अजिबात वापरायची नाही. तर ही काळजी येथे शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. अगदी बरोबर आहे, कारण सोयाबीनचं वरचं जे कवर असते ते खूप नाजूक असते आणि जे काय त्या सोयाबीनची वाहतूक वगैरे साठवण वगैरे होती त्यामध्ये त्या कवरला जर इजा झाल्यास ते बियाणं उगवत नाही आणि आपल्याला नंतर ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी आपल्याला कमी करण्यासाठी शेतकरी बंधूंनी उद्याच हे सोयाबीन उगवण क्षमता तपासणी करावी. साधारणतः पुढच्या 5 दिवसामध्ये त्याची उगवण क्षमता आपल्याला लक्षात येते आणि आपल्याला पुढची जे काही पेरणी करायची त्याची तयारी करता येते. सर, आता आपण सोयाबीन पीक म्हटलं की वेगवेगळे वाण आपल्याला माहिती आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय हवामान खात्याने यावर्षी साधारणतः 90% पर्जन्यमान होण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तर अशा एल निनो वर्षामध्ये आपण सोयाबीनचं कोणते वाण वापरावेत आणि वेगवेगळ्या वाणाबद्दल थोडी माहिती सांगा. अर्थातच सर, आपणाला माहीतच आहे की यावर्षी आता पाऊस पुरेसा आपल्याला मिळणार नाही, अपेक्षेपेक्षा आता 10% कमी मिळणार आहे. तर त्या दृष्टीने माझी इथे शेतकऱ्यांना सांगणार आहे की आपण लवकर येणारे वाण वापरावेत. आता यामध्ये शेतकरी बंधून आपल्या वेगवेगळ्या जे कृषी विद्यापीठे जे आहेत त्यांच्या शिफारसीनुसार जे काही वाण आहेत ते आपल्या अनुभवानुसार ते आपल्या गावामध्ये लावू शकतात, शेतामध्ये लावू शकतात किंवा मग आपले जे बंधू वगैरे असतील, कोणी पाहुणे असतील, कोणी ओळखीचे असतील तर ते त्यांच्या अनुभवानुसार जे आतापर्यंत तुम्ही लावत आलेलं ते वाण लावू शकता. किंवा मग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे जे नवीन 2 प्रसारित झालेले वाण आहेत त्यामध्ये पहिलं वाण आहे ते म्हणजे PDK आंबा. हे वाण अतिशय चांगलं आहे, याचा दाणासुद्धा चांगला जाड आहे, त्याबरोबरच एकसारखे दाणे असल्यामुळे आणि त्याला पिवळेदम कलर असल्यामुळे त्याला मार्केटमध्ये व्हॅल्यूसुद्धा चांगली मिळते. त्याबरोबर दुसरं वाण आहे ते म्हणजे सुवर्ण सोया. या संपूर्ण वाणावर म्हणजे खोडावर आणि शेंगेवर लव असते, त्यामुळे रसशोषक किडीचा प्रादुर्भावसुद्धा कमी होतो आणि हे दोन्हीही वाणं जवळपास आपल्याला पिवळा मोजॅक त्याबरोबरच मुळकूस कोडकूस साठी सुद्धा प्रतिकारक आहे. त्यामुळे माझे शेतकरी बंधूंना इथे विनंती राहील की या 2 वाणांचा वापरसुद्धा आपण यावेळी लागवडीसाठी करू शकता. एकंदरीत यावर्षी जे काय हवामानाचा अंदाज आहे त्या अंदाजानुसार आपल्याला कमी कालावधीचे वाण निवडणं अत्यंत आवश्यक आहे. जे आपल्या पूर्व अनुभव असेल किंवा आपल्या पाहुण्यांचा मित्रांचा अनुभव असेल त्यामधून शेतकरी बंधूंनी वाणाची निवड करणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर सर, आत्ताच जसं आपण सांगितलं की यावर्षी हवामान खात्याने कमी पावसाचा अंदाज दिलेला आहे, तर यावर्षी शेतकरी बंधूंनी लागवडीसाठी काही वेगळी पद्धत अवलंबवावी का? हो सर, ह्यावेळेस शेतकऱ्यांनी थोडंसं वेगळी पद्धत करायला पाहिजे. त्यामध्ये आपल्या इकडे जी प्रचलित पद्धत आहे पेरणीसाठी सोयाबीनसाठी सगळ्यात चांगली पद्धत ती म्हणजे BBF द्वारे पेरणी करणे.
म्हणजेच रुंद सरीवरंबा यंत्राने आपण पेरणी करायला पाहिजे. शक्य होत असेल जर विवेपने पेरणी करायची नसेल तर किमान टोकन पद्धतीने आपण पेरणी करायला पाहिजे. परंतु शेतकऱ्यांनी पूर्णपणे आता पेरू पद्धतीने पेरणी करणं थोडंसं टाळायला पाहिजे. त्यामध्ये एकतर आपण बेडवर पेरणी करू शकतो किंवा टोकन यंत्राने सुद्धा पेरणी करू शकतो. आणि टोकन यंत्राने जर आपल्याला पेरणी करायची असेल तर पेरणीतील अंतर हे 45 बाय 10 सेंटीमीटर हे शेतकऱ्यांनी ठेवायला पाहिजे. आपण जे BBF पेरणी यंत्राचा उल्लेख केला, निश्चित यावर्षी आपल्याला हवामान खात्याच्या अंदाजानुसार पर्जन्यमान कमी असल्यामुळं जे काही BBF पेरणी यंत्र आहेत, अर्थात रुंद वरंबा सरी यंत्र, या यंत्राने पेरणी केल्यानंतर आपल्याला काय 4 ओळी पेरणी केल्यानंतर दोन्ही बाजूला 2 सऱ्या निर्माण होतात आणि त्या सऱ्यामध्ये आपण पाणी देखील देऊ शकतो, संरक्षित पाणी. तसेच पावसाचं काही जे काही पाणी पडलेलं आहे त्या सऱ्यामध्ये मुरेल आणि ते मुरलेलं पाणी आपल्या पिकाला उपलब्ध होईल आणि जे काय म्हणजे कमी पावसाचा किंवा खंड येईल त्या खंडामध्ये ते आपल्याला उपयोगी होईल. तर सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की सरांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या पद्धतीसोबतच आपण BBF अर्थात रुंद वरंबा सरी यंत्राद्वारे यावर्षी पेरणी करावी. सर, तसेच यानंतर आपल्या शेतकरी बंधूंना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याबाबत थोडी माहिती सांगा. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार केल्यास सर्वप्रथम जून महिन्यामध्ये आता पहिली पावसाची जेव्हा सरी येणार त्यानंतर काय होणार की तापमानात घसरण सुरू होणार, तेव्हा शेतकरी बंधूं शेवटची जांभूडवाई वगैरे करतात. तर शेवटची जांभूडवाई करण्या अगोदर शेतामध्ये एकरी 2 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे किंवा मग गांडूळ खत उपलब्ध असेल तर एकरी 1 टन प्रति एकर गांडूळ खत आपण शेतामध्ये टाकू शकतो. हे आपल्याला जांभूडवाई करण्याच्या अगोदर करायचं आहे, शेवटची जांभूडवाई करण्या अगोदर. त्यानंतर मग आपल्याला बीज प्रक्रिया करत असताना बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला रायझोबियम आणि PSB म्हणजेच पुरत विरघळणारे जीवाणू यांचा सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे. त्यानंतर रासायनिक खत मात्रेच्या दृष्टीने विचार केले असता त्यामध्ये 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश प्रति हेक्टर हा सोयाबीनचा रासायनिक खत मात्रेचा डोस आहे, तो आपण शेतकरी बांधव शेतामध्ये देऊ शकतो. निश्चित आपण आत्ता जसं सांगितलं की 30-60-30 नत्र स्फुरद पालाश आणि सोबतच सोयाबीन हे तेलवर्गीय पीक आहे. तर तेलवर्गीय पिकामध्ये आपल्याला तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी व त्यामध्ये चकाकी आणण्यासाठी सोबत आपण जे काही गंधक आहे ते देखील आपण त्या खतमात्रेसोबत देणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी बंधूंनो. तर आपण जे काही सोयाबीनमध्ये आत्ताच आपण सरांनी जे सांगितलंय की उगवण क्षमता तपासणी असेल, तसेच बीज प्रक्रिया असेल, त्यानंतर लागवडीच्या पद्धती असतील, तसेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, इत्यादी जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आपण आपल्या सोयाबीन या पिकामध्ये अंमलबजावणी करावी. धन्यवाद.